बाबासाहेबांचे मूळ नाव भीमराव सकपाळ होते. पुढे शाळेतील आंबेडकर गुरुजींमुळे ते बाबासाहेब आंबेडकर झाले. हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबवडे गावचे. त्यांचे वडील लष्करात होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. बाबासाहेबांच्या आईचे नाव भीमाबाई म्हणून त्यांचे पाळण्यातील नाव भीम असे ठेवण्यात आले. भीमाची बुद्धी सतेज, प्रखर, तरतरीत अशी होती. मोडेन पण वाकणार नाही असा स्वभाव होता. गरिबीमुळे त्यांचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण कसेबसे झाले. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांची प्रखर बुद्धिमत्ता पाहून त्यांना अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी पाठवले. तेथे MA, PhD करून ते इंग्लंडला गेले. तेथे ते MSc झाले व बार ॲट लॉ पदवी घेऊन मायदेशी परतले. त्यांना पदोपदी अपमान, अवहेलना सहन कराव्या लागल्या. अस्पृश्यतेला कंटाळून ते बडोदा सोडून मुंबईला आले. शाहू महाराजांच्या मदतीने त्यांनी 1920 साली मूकनायक नावाचे पाक्षिक काढले. बहिष्कृत हितकारिणी सभा नावाची संस्था स्थापन केली. रायगड जिल्ह्यातील महाड येथे अस्पृश्य परिषद भरली होती. हजारो लोक आले होते. तेथील हजारो वर्षांची चाल मोडून चवदार तळ्याचे पाणी सर्वांनी प्राशन केले. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदेमंत्री झाले. भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांनी मसुदा समितीत खूप परिश्रम घेतले. म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. त्यांनी लिहिलेला दी अनटचेबल्स हा इंग्रजी ग्रंथ प्रसिद्ध झाला. 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. 6 डिसेंबर 1956 रोजी महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांना सोडून बुद्धचर्च